उष्णता व अभिसरण संबंध. साहित्य मेणबत्ती, ते प्रयोगाची नळी, परीक्षा नळी, चिमटा आणि मेणबत्ती आणि बर्फ. बर, आता कृती काय करणार सांगा. कृती आता परीक्षा नळीमध्ये पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये बर्फ टाकणार. पाणी घेतलं आहे, त्या परीक्षा नळीत त्याच्यात बर्फ टाकलाय. कसा टाकलाय? कापडात गुंडाळला का? गुंडाळला कापडात नाही गुंडाळला तर बर्फाची घनता कमी असते, ते पाण्यावर तरंगत. बरोबर आहे, म्हणून त्याला कापडाचे टाकलंय. बर. आता काय करणार? पकड मध्ये ते धरणार आहे. आता त्याला जरा उष्णता देणार वरच्या तोंडाला. उष्णता देणार. हात मागे घे, इथे पकडणे धर. पाण्याला उष्णता द्या. आता पाण्याला उष्णता दिली आहे म्हणून पाणी तापणार ना? हा. कुठलं पाणी तापणार? वरचं. फक्त वरचंच तापणार? हा, खाली. कारण की खालचं पाणी गरम झालं की उष्णता वरच्याकडे जाते, वरच्या बाजूला जाते आणि वरचं बाजूचं पाणी खाली येतं. बर. तापमान कमी झाल्यावर पाणी खाली येतं का? नाही. मग आता काय होईल? उष्णता दिल्यानंतर काय होईल? उष्णता तो बर्फ वितळेल का? नाही. धर ना, सोड ना, असं धर. हा, इकडून धरतो, इकडून. सोड. आता आपण उष्णता देणं चालू ठेवलेलं आहे. बर्फ वितळतोय का? नाही. का होतंय असं? कारण की ते पाण्यामध्ये अभिसरण होतंय का? नाही. का नाही होते? कारण की खालची बाजू वरून वरती जातात ताप उष्णता. बरोबर आहे. वरची उष्णता खाली येत नाही. बरोबर. म्हणजे वरच्या बाजूला आपण उष्णता दिल्यानंतर त्या पाण्याचं तापमान वाढणार आहे. खालच्या पाण्याचं तापमान कसं आहे? कमी आहे. परंतु काय होतं, एरवी आपण इथे कडेला उष्णता दिली तर काय होतंय? खाली उष्णता दिली की काय होतं? खालचं गरम झालेलं पाणी वर येतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय कोणती क्रिया होते? अभिसरण. आता होणार आहे का अभिसरणाची क्रिया? पाणी तापलंय बघा, पुढचं दिसते का? हो की नाही? बघूयात बर्फ विरघळतो का? नाही. दाखव इकडे. हा, नाही विरघळलेला बर्फ. आता बघूयात, अजून आपण 2 मिनिटं वाट बघूयात का बर्फ विरघळतो का. ठीक आहे. पाणी बघा, पुढच्या मुलांना सगळ्यांनी बघा, पुढच्या भागाचं पाणी पूर्ण तापलेलं आहे. दिसते का सगळ्यांना? पण तरी खाली हे विरघळलेलं नाहीये. बर्फ विरघळलेला नाहीये. बर्फाचा तुकडा तसा आहे कापडामधला. पकड. म्हणजे खाली परीक्षा नळी गरम सुद्धा झालेली नाही. वर बाजूला उष्णता दिली, पाणी गरम झालं. म्हणजे पाण्याचं तापमान वाढलं. पाण्याचं तापमान वाढलं आणि घनता कशी? पाण्याची घनता कमी झाली व तरी पण खालचं बर्फ विरघळला नाही. हा, कारण कमी घनतेचं पाणी खाली गेलं नाही, अभिसरण क्रिया झाली नाही. गुड.